चोपड़ा तालुका में अचानक हुई बर्फबारी, तेज हवा और मूसलाधार बारिश के कारण किसानों की फसलों को भारी नुकसान हुआ। प्राथमिक जानकारी के अनुसार लगभग 1600 किसानों के करीब 2000 हेक्टेयर क्षेत्र की फसल प्रभावित हुई। नुकसान का जायजा लेने के लिए विधायक प्राध्यापक चंद्रकांत सोनवने ने प्रभावित किसानों से मिलकर स्थिति का अवलोकन किया और उन्हें धैर्य बनाए रखने का संदेश दिया। इस दौरान तहसीलदार भावसाहेब थोरा, तालुका कृषि अधिकारी दीपक सालुंके और गढ़ विकास अधिकारी भी मौजूद थे। विधायक ने संबंधित अधिकारियों को तात्कालिक पंचनामे तैयार करने के आदेश दिए ताकि बर्फबारी और मूसलाधार बारिश से हुए नुकसान की सही रिपोर्ट सामने आ सके और किसानों को फसल नुकसान का उचित मुआवजा दिया जाए। निसर्गाचा कोप याला म्हणावा लागेल। हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा हा घास निसर्गाने देवाने हिरवून घेतला। काल अचानक संध्याकाळी 4:30-5च्या दरम्यानमध्ये शिरपूर साईडकडनं अतिशय जोरात वादळ आलं आणि त्या वादळामुळे चोपडा तालुक्यामध्ये जवळजवळ 1585 शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जवळजवळ 2000 हेक्टरच्या पर्यंतचं हे नुकसान आहे। आज सकाळीच रेस्ट हाऊसला सन्माननीय तहसीलदार थोरात साहेब, कृषी अधिकारी साळुंके, BDO पाटील या सर्वांना बोलवून तातडीने सर्व ठिकाणी झालेल्या नुकसानाचे पंचनामे करायला सांगितले। प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे जाऊन सुद्धा त्यांना भेटी देऊन सांत्वन करण्याचा प्रयत्न। पंचनामे कोणाचेच राहणार नाही। महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे, केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे जे नुकसानीची भरपाई ती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करूच। सर्वांना सूचना करण्यात आलेल्या आणि आपल्या माध्यमातून या विनंती करतो शेतकऱ्यांना की आपण आपल्या शेतात झालेल्या नुकसानीचं सहकार्य आपले जे अधिकारी वर्ग येतील त्यांना करा। सर्वांचे पंचनामे झाल्यानंतर अधिकारी वर्गांना सांगण्यात आलं आहे की ग्रामपंचायतवरती यादी लावा कोणाचं किती नुकसान झालेलं। चुकून एखादी शेतकरी राहिला तर ते यादी लावल्यानंतर त्याच्या लक्षात येईल की आपलं पंचनामा राहिला किंवा आपलं नाव राहून गेलं, म्हणून ग्रामपंचायतच्या कार्यालयावरती ती नोटीस लावायला सांगितलेली आणि जिथे ते नुकसान झालं तिथे प्रत्यक्ष जाऊन भेटी देतो। हो, पण वादळ होतं, वादळामुळे थोडं जास्त नुकसान झालं। आज आम्ही एका शेतकऱ्याचे गेलं, त्याने 35 एकर जवळजवळ क्षेत्र, त्याचं 35 एकरमध्ये काहीच शिल्लक राहिलं नाही। त्याला पाहिल्यानंतर अतिशय वाईट वाटलं। त्याच्या भावना मी तुम्हाला सांगू शकत नाही, इतकी वाईट परिस्थिती होती शेतकऱ्याची त्याचं पाहिल्यानंतर। खरं तर निसर्गाच्या समोर आपण सारे छोटे आहोत, पण निसर्गाचं हे जे रौद्र रूप आहे हे कुठेतरी थांबवू ही देवाला आम्ही प्रार्थना करू आणि साऱ्या शेतकऱ्यांचे योग्य पंचनामे शासनाच्या वतीने केले जातील। या आदरणीय पालकमंत्री महोदयांशीही माझं बोलणं झालं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनाही सूचना दिली, यांनाही आम्ही विनंती केली आणि माहिती दिलेली आहे। पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब यांनाही माहिती दिलेली आहे आणि त्यांनी कलेक्टर महोदयांना सांगितले। कलेक्टर महोदय घुगे साहेबांचंही बोलणं झालं आहे। सर्वांना सांगून आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून पंचनामे योग्य पद्धतीने सर्वांचे केले जातील।